नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवर. मराठी कट्टा कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन येणाऱ्या योजनांबद्दल माहिती घेत असतो. काही अपडेट्स असतील व काही नवीन भरती निघली असतील त्याच्याबद्दल आपण माहिती याच्यामध्ये घेत असतो. तर वेगवेगळ्या व्हिडिओबद्दल अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आमचा पण उत्साह वाढेल. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी. बघा, न्यूज 18 लोकमत मार्फत एक नवीन न्यूज आलेली आहे. शेतकऱ्याच्या फायद्याची बातमी आहे. आता वर्षाला मिळणार 12,000 रुपये. या 5 योजनांची माहिती आहे का याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या 5 योजना आहेत त्या या शेतकऱ्यांना माहिती असल्याच पाहिजे. बघा, केंद्र व राज्य सरकार शेताच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा या उद्देश असतो. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुधारणा व्हावी हाच शासकीय योजनेचा राबवण्याचा हेतू असतो. शेतकरी हितासाठी राबविल्या जाणाऱ्या 5 प्रमुख योजनांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर ही पहिली योजना आहे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड योजना एखादं पीक उभं करायचं म्हटलं की शेतकऱ्याला पहिल्यांदा आर्थिक मदतीची गरज भासते. शेतकऱ्याच्या मशागतीपासून पीक काढणीला येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च होतो. याच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना आणलेली आहे. या योजना सुरू केलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सर्व सवलतीच्या दरात सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. आता ही दुसरी योजना आहे. बघा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजना. ही योजना शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत सर्वात जास्त फायदेशीर ठरली आहे. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना करत आहे. त्यात आता राज्य सरकारने पुन्हा 6,000 रुपयाची भर घातली आहे. तर बघा मित्रांनो, राज्य सरकारने पुन्हा त्याच्यामध्ये 6,000 रुपयाची भर घातलेली आहे. म्हणून या योजनेचा फायदा जरूर सर्वांनी घ्यावा. राज्य सरकारने याच्यामध्ये 6,000 रुपयाची भर घातलेली आहे. आता हे मिळणार आहे 12,000 रुपये. प्रत्येकाला जे पण शेतकरी असतील त्यांना 12,000 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता तिसरी योजना आहे पालखी. तिसरी योजना आहे बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्याच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते. बघा मित्रांनो, ज्यांचं अपघात झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात असेल, वीज पडून मृत्यू झाला असेल, खून झाला असेल, उंचावरून पडून झालेला अपघात असेल, जनावरांना झालेला हल्ला असेल, या अपघाताचा समावेश याच्यामध्ये करण्यात आले आणि 2 लाखाचे अर्थसहाय्य याच्यामध्ये दिले जाते. तर ह्या महत्त्वाच्या योजना होत्या. आपण ह्या बघितल्या मित्रांनो. ज्यांना माहीत नसेल त्यांनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाची योजना याच्यामध्ये एक आहे की याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 6,000चे जे पैसे होते ते आता वाढून 12,000 रुपये करण्यात आले आहे. तर तुम्हाला नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारचे 6,000 रुपये भेटणारच आहे. तसेच राज्य सरकारचे पण 6,000 म्हणजे टोटल 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहेत मित्रांनो. तर धन्यवाद. एवढं होतं या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.